लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला, शेतकऱ्यांनीही आशीर्वाद दिला। सुरेश भोळे यांनी आता जनतेचे आभार मानलेले आहेत। जळगाव शहर मतदारसंघाचे महायुती भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांचा विजय झालाय। सुरेश भोळे यांनी आता जनतेचे आभार मानलेले आहेत। दरम्यान महायुतीची सत्ता आली, महायुतीचा विजय झाला, महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आले आणि सर्वत्र आता जल्लोषाचं सध्या महायुतीकडून वातावरण आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर महाविकास आघाडी आपटली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून चिडचिड केली जाते या विजयावर। मात्र आता महायुतीचे जे विजयी आमदार आहेत त्यांच्याकडून लाडक्या बहिणींचे, जनतेचे, शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत। सुरेश भोळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। जळगाव शहर महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांचा या ठिकाणी विजय झाला असून महायुतीला राज्यात या ठिकाणी घवघवीत यश मिळालं आहे। आमच्या सोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मामा, काय सांगणार, या ठिकाणी राज्यात या ठिकाणी महायुतीला एक चांगला विजय मिळालेला आहे, काय सांगणार? पुऱ्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला स्पष्ट बहुमत दिलेलं आहे जनतेने। याचा कौल असा दिला जनतेने की लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांना वीज माफ असेल, मुलींचं शिक्षण फ्री असेल, महिलांसाठी 50% बस सेवा असेल, की शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा असेल, असे युवकांसाठी असेल, कष्टकरी लोकांसाठी असेल, असे कितीतरी निर्णय महायुतीने घेतलेले। त्याच्यामुळे महायुतीला जनतेने मोठ्या प्रचंड बहुमताने आशीर्वाद दिलेला आहे। आम्ही जनतेमध्ये सेवक म्हणून मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, अजितदादा असतील, आमचे नेते नामदार गिरीश भाऊ असतील, पालकमंत्री गुलाब भाऊ असतील, नामदार अनिल दादा असेल आणि आम्ही सर्व आमदार असतील, खासदार असतील, आम्ही जनतेचे सेवक म्हणून जनतेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रामाणिक। आम्ही कायम सांगतो की सर्वच कामं झाले का नाही, राहिलेले कामं सुद्धा येणाऱ्या कामामध्ये आम्ही करणार। हे जनतेला विश्वास निर्माण झालेला आहे की आम्हाला जर कोणी न्याय देऊ शकत असेल तर महायुती देऊ शकते। म्हणून महायुती सरकारला या जनतेने प्रचंड आशीर्वाद दिलेले। महायुतीला या ठिकाणी घवघवीत यश मिळाल्याच्या भावना विजयी उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केल्या आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।